नमस्कार मंडळी, अपर्णा हेगडे ब्लॉग्सवर आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे। आज मी छानपैकी मऊ टम्म फुललेली स्पॉन्जी हेल्दी इडली व चटणी बनवलेली आहे। त्याची मी टिप्स पण सांगितलेल्या आहेत, त्याच्यामुळे ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। अशी छान इडली बनवण्यासाठी मी 3 वाटी तांदूळ, 1 वाटी उडीद डाळ, छोटे 4 चमचे चण्याची डाळ आणि 1 चमचा मेथीचे दाणे वेगवेगळ्या पातेल्यामध्ये स्वच्छ धुवून भिजत ठेवलेले होते। पहा, एक इडली मी तुम्हाला दाबून देखील दाखवत आहे। एकदम सॉफ्ट झालेलीच आहे आणि एकदम स्पॉन्जी पण झालेली आहे। इडली, डोसा, उत्तप्पा यासाठी तुम्हाला तांदूळ कुठलेही चालतील, फक्त ते इंद्रायणी किंवा बासमती नसावे। महत्त्वाचं म्हणजे ते जुना तांदूळ असावा आणि रेशनिंगचा असेल तर अगदी उत्तमच असतो। सर्व धान्य मी सकाळीच भिजत ठेवले होते आणि 5-6 तासांनी लगेच मी मिक्सरला ग्राइंड करायला घेतले आणि ते वेगवेगळेच असे धान्य मी मिक्सरमध्ये वाटले। त्याच्यामुळे छान ते लगेचच वाटले जातात वेगवेगळे वाटल्याने। आणि नंतर एका पातेल्यामध्ये मी एकत्र केले आणि सिक्रेट टिप्स म्हणजे पहिली मी त्याच्यामध्ये जाड पोहे घेतलेले होते ग्राइंड करताना, त्यामुळेच इडल्या सॉफ्ट आणि स्पॉन्जी होतात। आणि इडलीसाठी घेतलेले उडीद डाळ आणि भिजवलेले चणा डाळमुळे त्या इडल्या हेल्दी असतातच। ही आहे सेकंड टिप्स। मी रात्रभर फर्मेंटेशनसाठी ठेवलेलं पीठ सकाळी झाकण ओपन करून पाहिलं तर काय छानपैकी फुगून आलेलं। मी मुद्दामूनच मोठंच पातेलं घेतलं, त्याच्यामुळे ते काय होतं, जेव्हा पीठ फुगून येतं तेव्हा ते खाली पडत नाही। त्याच्यामुळे ही तिसरी टिप्स आहे। आपल्याला फर्मेंटेशनसाठी आपण जेव्हा पीठ ठेवतो तेव्हा आपल्याला मोठंच पातेलं घ्यायचं आहे, मोठं आणि खोलगट असं पातेलं घ्यायचं आहे। मला थोड्या प्रमाणातच इडल्या करायच्या होत्या, म्हणून मी अर्धं पीठ मी छोट्या पातेल्यामध्ये ट्रान्सफर केलं आणि बाकीचं पीठ मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं। आणि त्या पिठामध्ये मी ज्या इडल्या करायच्या होत्या त्या पिठामध्ये मी थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं आणि छानपैकी 2 मिनटं असं घोटून घेतलं। त्यानंतर इडली पात्राला थोडं चमच्याने थोडं तेल टाकून छानपैकी हाताने असं पसरवलं। तुम्ही ब्रशचाही वापर करू शकता। जेव्हा आपण इडली पात्रामध्ये चमच्याने पीठ टाकतो तेव्हा ते पूर्ण भरायचं नाही आहे, थोडंसं गॅप ठेवायची आहे आपल्याला। असे केल्याने काय होते, गॅप ठेवल्याने जेव्हा आपण स्टीम करतो इडल्या तेव्हा ते छानपैकी इडल्या फुगून येतात। पहा, मी हे चमच्याने सर्व पीठ टाकत आहे। इडलीच्या भांड्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे आणि ते बॉईल करण्यासाठी ऑलरेडी गॅस ऑन करून ठेवलेलं आहे। आणि आता माझे हे जे चमच्याने आपण पीठ टाकलेले इडली पात्रामध्ये त्या सर्व इडल्या मी स्टीम करण्यासाठी 10 मिनटासाठी ठेवणार आहे। आपल्याला कमीत कमी 10 किंवा 12 मिनटं असं ठेवायचं आहे। जास्त ओव्हर स्टीम करायची नाही, त्यामुळे इडली अजिबात फुगत नाही। त्यामुळे 10-12 मिनटंच आपल्याला ते स्टीम करत ठेवायचं आहे। पहा, मी 10-12 मिनटं स्टीम करण्यासाठी ठेवत आहे। पुढची टिप्स म्हणजे आपल्याला इडली शिजली की नाही ते पाहण्यासाठी मी 10 मिनिटांनी झाकण ओपन केलेलं आहे आणि सुरीने एका इडलीमध्ये असं घुसून बघितलेलं आहे की ते आपल्या पीठ चिटकतो का आपल्या सुरीला, पण ते मी पाहिलं तर चिटकलेलं नाही आहे ते, म्हणजे आपली इडली छान शिजलेली आहे आणि छान बघा फुगून पण देखील आलेली आहे। पहा,
जर ते पीठ सुरीला चिटकलं असतं तर आपली इडली शिजली नाही हे समजायचं आणि परत 2-3 मिनटासाठी इडली स्टीम करत ठेवायची आणि त्यानंतर ती इडली चेक करून पाहायचं आणि आपली तर इडली छानपैकी शिजलेली आहे आणि फुगून देखील आलेली आहे. आणि त्यानंतर मी ती थोडीफार थंड झाल्यानंतर थोडं वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि ते चमच्याला लावलेलं आहे आणि छानपैकी अशा प्रकारे इडल्या काढलेल्या आहेत. चमच्याला पाणी लावल्याने इडल्या छानपैकी निघतात आणि अजिबात चिटकत नाही. ही पुढची टिप्स आहे. आपल्याला इडलीबरोबर अगदी छान हेल्दी चटणी करायची आहे. त्यासाठी मी भिजवलेले अख्खे काळे चणे घेतलेले आहेत आणि ते तव्यावर थोडे 2 सेकंद भाजलेले आहेत आणि त्यानंतर ते एका डिशमध्ये काढून ठेवले आणि ते थंड झाल्यावर मी ते मिक्सरच्या भांड्यात टाकले. आणि आपल्याला तिखटानुसार आपल्याला मिरची घ्यायची आहे. ती पण थोड्याशा तेलामध्ये मी अशी भाजलेली आहे. 2 सेकंदच अशी मिरची भाजायची आहे आणि हे सर्व मिरची आणि काळे चणे थंड झाल्यावर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्राइंड करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्यामध्येच आपल्याला ओलं खोबऱ्याचे तुकडे पण मी टाकलेले आहेत. ते आपल्या आवडीनुसार घ्यायचं आणि ही चटणी आपण छानपैकी बारीक ग्राइंड करायची आहे. त्यामध्ये तुम्ही लिंबू रस पण टाकू शकता. मी आता सध्या टाकलेला नाही आहे. चटणी छान बारीक होण्यासाठी थोडं पाण्याचा वापर केलेला आहे पहा. आणि छानपैकी आपली चटणी एकदम छान मऊ अशी पातळ झालेली आहे आणि मी दुसऱ्या वाटीमध्ये ती चटणी ट्रान्सफर केलेली आहे. या चटणीमध्ये मी मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. तुम्ही ही चटणी इडलीसोबत अशीही खाऊ शकता किंवा छानपैकी खमंग अशी फोडणी देऊन तर अगदी चटणी छान होते. पहा मी थोड्या तेलामध्ये मोहरी टाकलेली आहे आणि कढीपत्ताचे तुकडे आणि लाल मिरचीचे तुकडे टाकलेले आहेत आणि अशी खमंग फोडणी केलेली आहे पहा. आणि ती खमंग फोडणी आता मी चटणीमध्ये टाकत आहे. पहा हेल्दी इडली चटणी रेडी. ही व्हिडिओ टिप्स सकट तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हेच तुम्ही सबस्क्राईब करायला विसरतात पण तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे मी पुढच्या अजून चांगला व्हिडिओ बनवू शकते. त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.